जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। दसऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाले असून दसऱ्याच्या निमित्ताने आज संगमनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहराच्या विविध भागातून पथसंचलन करण्यात आले। या संचलनात बाल स्वयंसेवकांसह सर्वच वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहे, त्यामुळे शहरात विविध ठिकाणी अनेक मान्यवर व नागरिकांकडून पथसंचलन चालू असताना पुष्पवृष्टी करण्यात आली। सम्यक अग्रेसर पहा, डावा सबका प्यारा है, सबका एक निशाना है, सबका एक निशाना है। वंदे वंदे धर्म की जय हो। वंदे धर्म की जय हो, अधर्म का नाश हो। जय श्री राम। वंदे
श्रीराम. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वंशज आहोत. आम्ही महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रगुप्त मौर्य हे जे शूर वीर होऊन गेले त्यांचे विचार आमच्यामध्ये आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती यांनी ज्या त्याग, समर्पण, बलिदान, वीररस, भावरस, भक्तिरस हे जे काही जगाला दिलं, हा वारसा चालवण्याची जबाबदारी एक भारतीय नागरिक म्हणून आमच्यावर आहे. आम्हाला आमच्या स्वतःमुळे झाला पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला कळेल की आम्ही कोण आहे, त्यावेळेस कुठूनही काही सांगितलं की पाश्चिमात्य असा आहे, इतर देश असा आहे, नाही, आम्ही श्रेष्ठ आहोत ही भावना आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही आहोत श्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ आहोत या विश्वामध्ये, भारताकडं खऱ्या अर्थानं विश्वगुरु म्हणून पाहिलं जातं, विश्वमाता म्हणून पाहिलं जातं. कारण जग आज या भारताकडे त्या नजरेने पाहत आहे. कारण त्याला शांतीचा अनुभव, त्याला प्रसन्नतेचा अनुभव, त्याला काहीतरी करण्याचा अनुभव या देशामध्ये येतो. आणि या देशामध्ये जन्मलेले नागरिक म्हणून आम्हाला मात्र याचा विसर पडू नये. आम्हालाही आमचा सोबत होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला आज सोबत होईल, आमचं पंचपरिवर्तन सांगतं, ज्यावेळेस आम्हाला सोबत होईल त्यावेळेस आम्हाला आमच्या घटक आठवावं लागतील. आज इतक्या दिवसापासून आमची संस्कृती जिवंत आहे. कितीतरी तिच्यावर झालं, भून शक कितीतरी लोक आले, परंतु आज मोगल आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, कोण कोण आलं, सगळे आमच्या भारत मातेवर आक्रमण करून आले. परंतु तरीही आमच्या संस्कृतीला ते संपू शकले का? नाही. आमच्या देशातून म्हणायचं की सोन्याचा धूर निघतो. कदाचित त्यांनी आमची भौतिक संपत्ती लुटून गेली असेल, आमचं सोनं लुटून गेलं असेल, आमची भौतिक संपत्ती लुटून गेली असेल, परंतु आमचे असणारे संस्कार मात्र त्यांना लुटता आले नाही. आमच्या दारापुढचं तुळशी वृंदावन त्यांना घेऊन जाता आलं नाही. आमच्या माता भगिनींच्या कपाळावर असलेलं कुंकू सिंदूर त्यांना मिटवता आला नाही. आमच्या कपाळावरचा गंध त्यांना पुसता आला नाही. कितीतरी आक्रमणं झाली आणि एकच कारण होतं, आमच्या भारतातली असणारी कुटुंब व्यवस्था. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.